नमस्कार नमस्कार माझ्या रसिक मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माझा जय श्रीकृष्ण। आज आपण माझ्या शिवचरित्रावरील शिवायन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफणार आहोत। अगदी कान देऊन नीट ऐका आणि त्याचा आस्वाद घ्या आणि या वक्त्याला आशीर्वाद पण द्या। असो, सुरुवात करूया आजच्या पुष्पाला। पुष्प तिसरे, शिवायन। सादर करते डॉक्टर विनोद केशवराव कोलवाडकर, अमरावती। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। मागील भागात आपण पाहिले की अत्यंत पराक्रमी अशा शहाजी राजांचं लग्न त्यांच्या काकांनी आपल्या विदर्भातील राजे लखुजी राजे जाधवराव यांच्या एकुलत्या एक मुलीशी लावून दिले आणि लखुजी राजे जाधवराव म्हणजे विदर्भाचे राजे, संपूर्ण विदर्भ, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, सगळ्या परिसर, परगणा, सुपे त्यांचे होते आणि निजामशहाच्या ठिकाणी ते अत्यंत पराक्रमी आणि मोठे सरदार होते। त्यांच्या मुलीशी लग्न लागलं। लग्न अतिशय, मी सांगितलं होतं त्याप्रमाणे अतिशय धूमधडाक्यात झालं आणि आमची जिजामाता, जिजाऊ, लाडकी लेक विदर्भाची या भोसल्यांच्या घरात सून म्हणून प्रवेश करती झाली। शहाजीराजांच्या आईनी, उमाबाईंनी, उमादेवींनी जसे आपल्याकडे पद्धत असते त्याप्रमाणे त्या नवीन सुनेचे अत्यंत जोरदार स्वागत केले। त्या दिवशी घरामध्ये म्हणजे त्यांच्या वाड्यामध्ये भोसल्यांच्या घरचंच महाल तो, तिथे सगळ्यांची वास्तपुस्त, सगळ्या कुळंबिणी, सगळे सरदार बरकदार सगळेच होते आणि त्या ठिकाणी तिचा गृहप्रवेश जिजाईने नेहमीप्रमाणेच हिंदू धर्म पद्धतीत जेव्हा ती येते तेव्हा माप लवंडून येते, तसं माप लवंडून आल्या। आता त्या मापामध्ये सगळ्या सर्वसामान्य लग्नांमध्ये किंवा घरांमध्ये आपल्याकडे तांदूळ ठेवलेले असतात, पण उमादेवी अत्यंत दयाळू होत्या। त्यांनी सांगितलं की हे जिजा, तुझ्या रूपाने खरोखरच लक्ष्मीच माझ्या शहाजीला मिळालेली आहे, त्यामुळे तुझ्या या माप लवंडण्यामध्ये, मापामध्ये बेटा मी नुसते तांदूळ ठेवले नाही, त्याच्यात सोन्याचे तांदूळ करून त्यांनी वरती ठेवलेले होते। आणि जिजामातेनी, जिजाताईनी, आमच्या जिजाऊनी ते माप लवंडलं आणि भोसल्यांच्या घरात लक्ष्मीच्या रूपाने प्रवेश केला। आनंद हा सत आणि चित प्रमाणे प्रकट नसतो। हा आनंद सगळ्यांच्या मनात उर्मी दाटून होता की आज मालोजी राजे नाही आहेत, पण तरी सुद्धा लग्न राजाच्या तोला मोलाच्या थाटाने
केलेला आहे विठोजी राजांनी, आणि त्यामुळे सगळे लोक, सगळे दरकदार बरकदार सरदार सगळे अतिशय आनंद व्यक्त केला आणि जिजाऊचा संसार सुरू झाला. सर्वसामान्य लग्नांमध्ये जी सूनबाई येते ती घरातल्या सगळ्या गोष्टी प्रथम लाजरी बुजरी असते बिचारी, पण जिजाला माहित होतं की आपण ज्या माणसाला आपल्या जवळ घ्यायचा प्रयत्न केलेला आहे तो नुसता माणूस नाही, ते एक मोठा झंझावात तिने आपल्या पदरात बांधून घेतला होता. आणि त्या झंझावाताचं नाव होतं अत्यंत पराक्रमी झंझावात शहाजी राजे मालोजी राजे भोसले, त्यांच्याशी लग्न झालं होतं. अशा झंझावाताला पदरात बांधून ठेवण्याचं सामर्थ्यही भगवंतानी तिला दिलं होतं आणि तिने ते शेवटपर्यंत सांभाळलं. त्यांचा संसार चालू झाला. अहो, जो देशाच्या सीमा रक्षा करतो, सीमेचं रक्षण करतो, ते चिमणा चिमणीप्रमाणे घरट्यामध्ये बसून राहत नाही. तो चिमणा यांचं पूर्ण रक्षण करायचं होतं. त्यांच्या निजामशाहीच्या राज्य जे होतं त्या राज्याच्या रक्षणाची जबाबदारी मुख्य शहाजीराजांचा पराक्रम पाहूनच त्यांनी इमाम निजाम शहानी आणि त्यांचा हुशार चतुर वकील वजीर मलिक अंबर याच्यावर सोपवली होती की देखना ये शेर का बच्चा है, आगे जाने दो इसे, आणि शहाजीराजांवर सोपवलं होतं. कुठल्याही संसारात सुरुवातीला अडचणी येतात, तसे यांच्याही संसारात आल्यात. कधी कधी जिजाला वाटे की माझ्या वाट्याला हा माणूस कधी येतच नाही, पण हळूहळू तिला उंबू लागले. तेव्हा एक दिवस तिच्या सासूने तिला जवळ बसवलं. जिजाला हे कळलं की काही काही वेळेला शहाजीराजे काहीच बोलत नसत. हिने काही आडवे तिडवे प्रश्न विचारले तर बायका, खरं सांगू का तुम्हाला, मूळ जात सगळ्या सारख्याच असतात. सगळ्या माता भगिनींची क्षमा मागून तिच्याही मनात काही अनेक शंका असायच्या की असं का, तसं का, असं का होत आहे, ती ते विचारायची. कधी कधी शहाजीराजांना राग यायचा आणि ते काही न बोलता चुपचाप बसून राहायचे. मग जिजामातेला उपाय काय होता? सासूजवळ जायचं आणि राजांच्या बद्दल विचारायचं की हे असे का वागतात, हे बोलले का नाही माझ्याशी मी विचारलं तर. तिच्या सासूने फार सुंदररित्या सांगितलं तिला. तिने सांगितलं, जिजा बेटा, आमच्या भोसले कुळाची माणसं ही जसे संधिवाताने आकडलेले सांधे असतात तसे आहे. ते जबरदस्तीने सरळ करायला गेले तर होणार नाहीत. त्या सांध्यांवरती तुला अतिशय मृदूपणे त्या सांध्यांवरती हळूवार हात फिरवावा लागेल. त्या सांध्यांचा विश्वास तुला कमवावा लागेल. तेव्हा कुठे ते सांधे सरळ होतील आणि तुझ्याशी अत्यंत प्रेमाने तुझ्या शंकांचं निराकरण करतील. जिजामाताच्या मनात अनेक शंका असायच्या की आपण यांची नोकरी करतो ते का बरं माझे वडील आणि का बरं तुम्ही सगळे एकत्र होऊन या मुघलांच्या विरुद्ध तुम्ही उठाव का करीत नाहीत? तर काही गोष्टी इतक्या सोप्या नसतात. तेव्हा शहाजीराजे त्यांना म्हणायचे, बरं बघूया आपण, ज्या वेळेला मला ती ताकद येईल माझ्या पंखांमध्ये त्यावेळेला मी उडेन. गरुडाचा पिल्लो ज्या वेळेला ताकद येतं तेव्हाच ते उंच गरुड भरारी घेतं, तसं शहाजीराजेंचं होतं. बघूया म्हणे, सध्या तर आपण ठीक आहोत इथे. एक प्रसंग असा आला की पूर्ण शहाजीराजेंचं चारित्र्य, शहाजीराजेंचा पराक्रम, शहाजीराजेंचं राजबिंड रूप, शहाजीराजेंची देहयष्टी, शहाजीराजेंची सैनिकांवर असलेली हुकूमत त्या प्रसंगाने अतिशय उजळून निघाली, लख उजळून निघाली. जशी वीज आकाशात तळपते
तसं शहाजीराजांचं शौर्य तळपलं. ती गोष्ट सांगणार आहे मी. फार महत्वाची आयुष्यातली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कशी अशी संधी येते. त्या संधीचा तुम्ही कसा उपयोग करून घेता आणि ती संधी तुम्हाला कितपर्यंत उचलू शकता, तिचा लाभ हे ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर आणि ज्याच्या त्याच्या मर्यादांवर अवलंबून असतो मित्रांनो. त्यावेळी या सगळ्यांमधला मोठी पातशाही दिल्लीला होती, मोगलशाही. त्यावेळेचा पातशाह होता शहाजहान, औरंगजेबाचा बाप. तर शहाजहानच्या मनात आलं की हे लोक बाकीच्या पातशाह मला ऐकत नाही बरोबर, तर यांच्यावर स्वारी करून एकेका पातशाहीला मी हुशारीने नष्ट करून टाकीन आणि नंतर मी सार्वभौम राजा, पूर्ण सम्राट, पूर्ण हिंदुस्थानचा सम्राट म्हणून मी मिरवेन. त्यांनी स्वतःच्या सैन्याला गोळा करायला सुरुवात केली. सगळ्या तयाऱ्या लढाईच्या करायला लागले ते मोगल सैन्य. मोगल सैन्य दिल्ली पातशाहीला पैशाची कधीच कमतरता नव्हती. भरपूर पैसे, भरपूर सैन्य. आणि हे असलं तरी ऐशो आराम असल्याने त्यांचे जे सरदार असेल ते अनेक वेळा कचखाऊपणा करायचे, बादशाला खोटं सांगायचे. म्हणून यावेळेला बादशाने ठरवलं की आपण यावेळेला बिलकुल या बाकीच्या ज्या पातशाह्या आहेत, म्हणजे दौलताबादची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, हैदराबादची कुतुबशाही आणि बरीदशाही जी बिदरची होती, बहामनी राजे, या सगळ्यांना एक एक करून यांना संपवायचं. आणि त्यांनी आदिलशहाला पत्र पाठवलं की अरे तू स्वतःला शिया समजतो, मी शिया आहे, आणि या निजामशहाला, इमाम निजामशहाला कशा करता एवढं महत्व तू देतो आहेस? आपण दोघं मिळून ही बुळवून टाको आणि या निजामशाहीची जेवढी मातब्बरता आहे, मातब्बरता म्हणजे जेवढं यांचं सगळं सैन्य आहे, जेवढा यांचा महसूल आहे, जेवढ्या राज्याच्या सीमा आहे, या सगळ्या आपण दोघं जण मिळून आपसात वाटून घेऊ. कितीही मोठा राजा असला, प्रत्येक राजाला, सम्राट असो, राजा असो, छोटा राजा असो, मांडलिक असो, प्रत्येकाला त्याही काळात आणि आजच्याही काळात तीन गोष्टी अतिशय प्रिय असतात. पहिली गोष्ट जमीन, दुसरी गोष्ट राज्य, तिसरी गोष्ट कणक म्हणजे सोनं, संपत्ती याची हाव असते. तशीच त्या सगळ्या आदिलशाहीला होती. त्या आदिलशाहीने हात पसरले आपले आणि शहाजहानला म्हणाला, आओ आप हमारे यहाँ आओ, हमारी जर्रा निवाजी स्वीकारो और आपको पता चलेगा हम क्या है, आप क्या है. आइए आप, हम आपका साथ देंगे और ये दौलताबाद का जो किला है, दौलताबाद की जो पूरी जहागीर है, पूरा अपने काबू में लाएंगे. त्याही काळात गुप्तहेर असायचे. गुप्तहेरांनी मलिक अंबरला येऊन सांगितलं कि हे खान जमा, खबर तो ऐसी है, बहुत बुरी खबर है. शाहजहां कम से कम 40,000 की फौज लेके बीजापुर के आदिल शाह से मिल रहा है. बीजापुर की 25,000, ये 40,000, कम से कम 65,000 की इनकी औकात है फौज की, और वो आ रहे हैं अपने से लड़ने. तो क्या करना? मलिक अंबरनी आणि निजाम शहानी ताबडतोब एक सभा बोलावली. सभेमध्ये जेवढे महत्वाचे 18 सरदार होते त्या सरदारांना बोलावले. त्या सरदारांमध्ये मुसलमानही होते, मराठीही होते आणि बाकीचेही होते की ज्यांना कुठल्याच विभागात तुम्ही विभागू शकत नाही
असेही गोसावी लोकही त्याच्या लष्करामध्ये होते, त्या निजामशहाच्या. सगळेजण बसले आणि आता काय करणार, परत चक्र आलं की सगळ्यांचे धांदल उडून जाते. तयारी त्यांना करायची असते, परत चक्र किती लवकर येईल याचाही अंदाज बांधायचा असतो. आपल्या जवळची तयारी काय आहे, त्यांच्याजवळ काय तयारी असेल याचा अंदाजा पक्केपणाने घ्यायचा असतो. आणि त्याच्यानंतर लढाई कशा रीतीने करायची हे सुद्धा आखायचं असतं त्यांना. तर निजामशहानी सगळे अधिकार मलिक अंबरला सांगितलं, वजीराला, कि खानी जमान आप जो चाहे वो करो, लेकिन ये आदिल शाह और शाहजहां इनसे अपने को लोहा लेने का है, इनसे कोई भी अपने को सुलह करनी नहीं है. आप सोचो क्या दरबारी बोलते. सगळ्यांना एकेकाला विचारलं त्यांनी, त्यांच्या लोकांनाही विचारलं. फतेह खान होता तिथे, मलिक अंबरचा पोरगा, त्याला विचारलं. तो म्हणाला अब्बू आप जैसा सोचते वैसा करेंगे. त्यांनी बापावर ढकलून दिला आपला. बाकी कासिम खानला विचारलं, तो एक अत्यंत फारच मजबूत सरदार होता. तो म्हणे जब तक खून का कतरा मेरे शरीर में है तब तक मैदान जंग ही होगा, सुलह का कोई रास्ता ही नहीं है. और सुलह करने के बाद में भी वो अपने को बख्श देंगे ऐसा कहां लिखा है. अगर मरना है तो मैदानी जंग में मरेंगे. प्रत्येकाला विचारलं. शहाजींचं वय त्यावेळेला फार कोवळं होतं, फक्त 24 वर्षाचे होते शहाजीराजे त्यावेळेला. सगळ्यात शेवटी मलिक अंबरनी त्यांना विचारलं. तर शहाजीराजे म्हणे हे सगळं बरोबर आहे, मला सगळं पटतं तुमचं, पण हा पण महत्वाचा असतो प्रत्येक ठिकाणी. या पण जो येतो हा मध्ये दैवानी, या पणाचा फार बारीक विचार करावा लागतो. आणि तो शहाजीराजांना उपजतच होता. त्यांनी त्यांना प्रश्न केला कि आप मैदान जंग किस तरह से करोगे. उनके पास 65,000, अपने पास 40,000, लड़ेंगे तो कैसे लड़ेंगे और किस ढंग से लड़ेंगे. तो मलिक अंबर ने त्याला विचारलं, ठीक है आप जवान हैं, आप बोल रहे हैं, आप मुझसे सवाल कर रहे हैं, नहीं आपके सफेद बालों की तरफ ख्याल नहीं कर रहा बोले मैं, फिर भी आपको पूछ रहा हूं कि मुझे बताइए कि कौन सा ढंग आपने सोचा है. कुठल्याही लढाईत रसिक मित्रांनो हे लक्षात घ्या, पहिले त्या लढाईची आखणी जी असते ती कागदांवर छोटे छोटे मॉडेल जसे तुम्ही ठेवता आता तसे त्याला लाकडाचे मॉडेल करून ठेवले जातात की हे इकडे राहतील, हे सरदार इकडे राहतील, हे असे असतील. आणि खरी लढाई जी असते ती फक्त काही तासांचीच असते. ठीक आहे, 10-10 दिवस, 13 दिवस, 18 दिवस महाभारतात जशी चालली तशी नसते. 3 तासात लढाई होते जास्तीत जास्त. तर शहाजीराजांनी विचारलं त्यांना, आप सोचो क्या सोचा है. तो प्रत्येक जणांनी आपापला जो विषय होता आपल्याला काय वाटतं ते सांगितलं. कोणी सांगितलं की एकदम त्यांच्यावर चढाई करायची ते बेसावत असताना. शहाजीराजांना हसू आलं, हंसलेत ते. मैं समझ नहीं पा रहा बोले, कासिम खान आप जो बोल रहे हो, फतेह खान आप जो सलाह दे रहे हो कि जब उनको ख्याल नहीं रहेगा तब उन पे अपन ने जाके जंग छेड़ना. जो जंग पे आता है वो तो 24 घंटे आंखों में तेल डाल के बिल्कुल देखते रहता है कि किधर से कोई आता है क्या, फिर कैसा करेंगे. मलिक अंबर ने शेवटी हाथ टेकले. क्या क्या करना है बोलो. शाहजी राजे म्हणे पहले सब ये आप जो बातें कर रहे हैं ये बंद करो. सबसे पहले अपना जो
रसोई खाना है उसकी क्या तबीयत है, ये देखो। जंग तो सिर्फ 4 घंटों की 3 घंटों की चलेगी, लेकिन जंग के पहले मेरा जो मंसूबा है वो अलग तरह की जंग करके दोनों जो है उनको दोनों को बिल्कुल अलग अलग तरीके से मारना है अपने को। मैं जो कहता हूं वो बात पहले सुन लो। त्यांच्या गुप्तहेरांनी ही बातमी आणली की आदिलशहाची फौज कूच करून येते आहे आणि मोगलांची फौज त्यांना अहमदनगर म्हणजे सध्याचं जे नगर आहे त्याच्या उत्तरेस साधारणतः आता किलोमीटर मध्ये बोलू आपण, त्यावेळेला कोसांमध्ये बोलायचे, किती कोस आहे काय आहे, साधारणतः 3 ते 4 कोसांवर भातवडी नावाचं फार छान टुमदार शहर आता वसलेलं आहे. तुम्ही पाहिलं की नाही, नसेल पाहिलं तर एकदा जाऊन पहा की शहाजी महाराजांनी कशा रीतीने ते लढाई जिंकली. त्या जागेवर एक फार मोठं पठार होतं, अतिशय मोठं, की ज्या पठारावर 60-70 हजार सैन्य अगदी आरामात मावू शकायचं, राहू शकत होते. झाडं होते आणि मुख्य म्हणजे 2 नद्यांचा संगम तिथे होता. तर पाण्याची मुबलकता होती. या सगळ्या गोष्टी हेरून आदिलशहा आणि शहाजहान यांनी ठरवलं की आपल्याला या भातवडीलाच युद्ध करायचं, म्हणजे मोकळ्या मैदानात हे जर आले तर आपण यांना हरवू. मैदानांच्या पाठीमागे चांगलं छान जंगल त्यावेळेला होतं आणि शहाजी राजांनी ठरवलं की आपण मोठ्या हिकमतीने एक वेगळ्या प्रकारचं युद्ध खेळायचं, ज्याला मतियुद्ध म्हणतात. मतियुद्ध म्हणजे बुद्धीचं युद्ध. आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्याच युद्धाचा पायगोवा ठरवला गेला आणि त्याला गनिमी कावा हे नाव शिवाजी महाराजांच्या काळात मिळालं. पण मित्रांनो, अत्यंत जबाबदारीने विधान करतो की ही जी युक्ती होती ती त्यांना शिवाजी महाराजांना शहाजी राजांकडूनच मिळाली. आणि शहाजी राजांनी हे त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं की आपल्याला गनिमी कावा करायचा आहे, त्यांच्या सैन्याची फाटाफूट करायची, दोन्ही सैन्याची. तो कासिम खान म्हणाला की गजब कैसे हो जाएगा, ये कैसे कर सकेंगे गजब. तर त्यांनी सांगितलं की पहिले फक्त एक 100 ते 150 लोकांची तुकडी पाठवून द्यायची, ती हमला करेल आणि पळून जाईल. त्या तुकडीला पकडा करता त्यांचे हजारो सैनिक धावतील आणि जंगलाच्या दिशेने ती तुकडी पळेल आपली आणि त्यांच्या पाठोपाठ हे लोक येतील. हे लोक आल्यावर यांना धनुष्य बाणांनी भाल्यांनी त्यांच्या जवळ जाऊन युद्ध न करता दुरूनच त्यांना मारायचं आहे असं ठरवलं गेलं. त्यांची रसद कापून काढायची, त्यांचं पाण्याचा जो संगमावरचं पाणी त्यांना मिळणार होतं ते पाणी कशा रीतीने रोखायचं, हे सगळ्या युक्त्या शहाजीराजांनी त्यांना दाखवल्या. ते सैन्य पोहोचायचंच होतं तेव्हा कुठल्याही सेनापतीला मलिक अंबरनी जाहीर केलं कि ऐसी लड़ाई हम आज तक नहीं लड़े हैं, जो पहली बार लड़ने जा रहे हैं, और इसका सेनापति मैं अभी शहाजी राजे को ही बनाता हूं, वो ही अपने फौजों को लेके जाएंगे और बिल्कुल जीत के आएंगे, मंसूबा पूरा करेंगे. शहाजी राजे मैंने ठीक है, पूरी तरह से कोशिश करेंगे, लेकिन मैं जिस पे जो जिम्मेदारी सौंपूंगा वो जिम्मेदारी उसने पूरी तरह से निभाना चाहिए. ऐसा नहीं कि बोला और मैं भूल गया, रह गया. कुठल्याही सेनापतीच्या ज्या आज्ञा असतात तर सेनापतीची आज्ञा कधीही कुणीही टाळत नसतं
आणि सेनेच्या सैनिकी शिक्षणाच्या दृष्टीने कुठेही वेळ ही अत्यंत महत्वाची असते. तुम्हाला वेळेवर पोहोचणं असतं. त्यांचं त्यावेळी ठरलेलं असायचं किती जणांनी कुठे लपायचं, किती जणांनी कुठे मारा करायचा, किती जणांनी जाळपोळ करायची, हे सगळ्या तुकड्या शहाजीराजेंनी तयार ठेवल्या. आणि लढाईचा दिवस आला मित्रांनो. आता या सैन्यामध्ये मराठा लोकही होते, क्षत्रिय लोकही होते, गोसावी पण होते आणि मुसलमान पण होते. मुख्यतः सगळीकडनं लढाई एका धर्माची दुसऱ्या धर्माविरुद्धची नव्हती. राजेहो, पक्क लक्षात घ्या, ही लढाई होती ही तो भूभाग काबीज करण्याकरता होती. हिंदू आणि मुसलमान यांच्यातली ही लढाई नव्हती कधीच. आणि अशा याच्यात शहाजीराजांनी भातवडीला अत्यंत मोठी कमाल केली. त्यांच्या ज्या चाली होत्या त्या सगळ्या त्यांच्या सैन्यांनी आधी त्या करून बघितलेल्या होत्या, करून घेतल्या त्यांनी. कसं कोणाला कुठे पळायचं आहे, कसे त्यांनी आग लावायचे त्यांच्या राहुट्यांना मुघलांच्या, कसे त्यांच्या घोड्याचे नालाचे खिळे ढिले करून ठेवायचे आहेत, हे सगळं त्यांनी आधी ठरवलं होतं. आणि त्याप्रमाणे मित्रांनो ती लढाई 4 तास न होता फक्त 2-2.5 तासातच संपली. आदिलशाह आणि मोगल बादशाह शहाजहान यांना देमाय धरणी ठाय केलं शहाजीराजांनी आणि पळवून लावलं अक्षरशः. आणि त्यातले काही सैनिक युद्ध कैदी म्हणून पकडल्या गेले, त्यांचे शहाजहानकडचे आणि आदिलशाहीकडचे. अशा जवळपास 2,000 ते 3,000 सैनिकांना पकडल्या गेलं. त्यांना निजामशाहच्या समोर पेश करण्यात आलं, पेशी झाली त्यांची. आणि या ठिकाणी मुघलांचा आणि मराठ्यांचा फरक लोकांना दिसला. निजामशाहाने सांगितलं कि जिस हाथ से इन्होंने फिरंग हाथ में रखी थी, ये सबके दाहिने हाथ काट दिए जाए. जिस बाएं पांव से वो भाग के आए थे, वो बाया पांव इनका अगला वो कलम कर दिया जाए. त्यावेळी प्रथमच शहाजीराजे मलिक अंबरांकडे त्यांनी पाहिलं. असं, वजीर साहब ये ठीक नहीं होगा, ये तो अपनी जान अपने हथेली पे लेके लड़ने वाले हैं, ये किसी के मोहताज नहीं है, ये तो सिर्फ अपने बादशाह के तरफ से लड़ रहे थे, हार गए. अब मैदानी जंग में किसी की तो किसी की हार होती है और किसी की ना किसी की जीत होती है. आज इनके साथ इनका दैव नहीं था, दैव त्यांच्या बाजूनी नव्हतं. इनकी जगह मलिक अंबर जी, आप और फतेह खान आपका लड़का और मैं रहते थे और शाहजहां हमको लेके जाता था, तो क्या होती सजा, ये सोचो. मेरा ख्याल है इनको पूछो, ये अपने घर में वापस जाना चाहते हैं या हमारे कदम बोझ पे सर रखना चाहते हैं. असे शहाजीराजांनी म्हटल्यावर मलिक अंबरला भीती वाटली की निजामशाह काय हुकूम दिला तर शहाजीराजांना. त्यांनी निजामशाहला सांगितलं की अरे हा शहाजी अत्यंत हुशार आहे, ही संधी आहे, 3,000 सैनिक आपल्याला आपोआप मिळतात आहे, सगळे तयार सैनिक आहे लढणारे, यांना आपल्यामध्ये सामील करा, यांच्या बायका पोरांना घेऊन या इथे, हळूहळू येतील ते, पण यांना सामील करा आपल्या फौजेमध्ये, तर आपली फौज 3,000 अजून वाढून जाईल, आपली ताकद वाढेल. यांच्यातही अजून ज्याला मुबर्रक खान होता एक, तोही चांगला आहे शहाजहानकडचा, अनेक लोक आहे, काही राजपूत लोकही आले होते, त्यांनाही घ्या. असं करत त्यांनी त्या निजामशाहाने सांगितलं की ठीक है, पहला गुनाह है इनका, ये इनको बख्श देंगे. शहाजी राजे के नाम से पूरी तरफ मिठाई बांटो. पुनः इन्होंने
फतेह कर दी है हमारी हातवडी की लढाई में और जंग में। आता मित्रांनो, हे असे जे निजामशाह असतात, हे बादशाह असतात, हे अतिशय हुशार असतात। निजामशहानी पाहिलं की मलिक अंबरला नाही म्हटलं, यांचे हातपाय जर कापले तर शहाजी राजे बिथरून जाईल। त्यांनी मलिक अंबरला विचारलं, जो पकडे गए उनमें मरगट्टे कितने है? पहा कसा उलट्या काळजाचा होता तो, की त्याला अशी शंका आली की याच्यामध्ये जास्त मराठे लोक असतील शहाजहानचे आणि आदिलशहाचे पकडले गेलेले, म्हणून शहाजी राजा म्हणतोय का की यांचे हातपाय कापू नका? नाही, शहाजी राजा अत्यंत वाघाचं त्यांचं काळीज होतं, सिंहाचं। असा क्षुल्लक विचार जातीपातीचा धर्माचा त्यांनी कधीच केला नाही। ते म्हणाले, लढणारा सैनिक हा लढणारा सैनिक असतो आणि तो आपल्या मातृभूमी आणि आपले जे राजे असतात त्यांच्या वचनाकरता लढत असतो, त्याचं वैयक्तिक त्याच्यात काहीच नसतं। आणि ते बादशाला स्वीकारावं लागलं। त्यांनी मोठ्या दुःखी मनाने वरवर अगदी हसरा चेहरा करून त्यांनी ते स्वीकारलं आणि शहाजीला अनेक त्यांनी महत्वाच्या गोष्टी जड जवाहीर भेट दिला। शहाजी राजांना पहिल्यांदाच हत्तीचा मान दिला। शहाजी राजांना लहान असताना पंचहजारी त्यांची जी मनसबदारी होती ती पंचहजारी न ठेवता मलिक अंबरला हुकुम दिला कि तुरंत इनकी मनसबदारी है वो 12,000 की कर दो। अरे अजून काय पाहिजे होतं? पण नाही, जिजाऊबा जेव्हा हे कळलं जिजाऊ मातांना, तेव्हा त्या म्हणाल्या शहाजी राजांना, काय तुमचं समाधान फक्त एका हत्तीवर झालं? तुमचं समाधान काय या जडजवाईवर झालं? राजे, तुम्ही गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांचं बळ काय आहे ते आज 3 शाह्यांनी बघितलं। तुमच्या नावाचा डंका संपूर्ण हिंदुस्थान मध्ये आज आहे, तर तुम्ही काहीतरी विचार करा वेगळा। तरी शहाजीराजे गुमसुम होते, कारण त्यांना कळत होतं की अजूनही आपल्याजवळ जितकं सैन्य पाहिजे तितकं सैन्य अजून, माझ्या आज्ञेत चालणारं सैन्य अजून नाही आहे। त्यामुळे ते म्हणे, जिजा थांब, गडबड करू नको, बघूया काय होतं ते। हे सगळं चांगलं चालू होतं, परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणी राजा असो, रंक असो, विद्वान असो, मूर्ख असो, सामान्य माणूस असो किंवा देवही असो, कोणीही असो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक दुर्दैव कुठल्या तरी रूपाने, कुठल्या तरी प्रसंगाने, कुठल्या गोष्टीने अगदी अकस्मातपणे हजर होतं आणि सगळीच्या सगळी आयुष्याची घडी विस्कटल्या जाते। मित्रांनो, तेच आता आपण बघणार आहे। शहाजी राजांच्या या विजयामुळे सगळेजण खुश होते आणि दरबाराची रीत असते की ज्या लढाईमध्ये ज्या सरदारांनी आपल्याला एवढा मोठा विजय मिळवून दिलेला असतो त्याचा सत्कारी करायचा असतो आणि बाकीचे दरबारी लोक जे असतात त्या दरबारी लोकांना त्या माणसाबद्दल एक वेगळा परिचय राजा करून देत असतो की बघा यांनी किती शौर्य केलेलं आहे। आणि असा सरदार निजामशहानी असा दरबार भरवला एकदा। त्या दरबारामध्ये नेहमीचा दरबार असतो, त्याच्यात काही कामकाज होतं, काहींना शिक्षा करायचं असतं, काहींना न्याय करायचा असतो,
काही लोकांवर खिदमतगारी असते आणि काही लोकांना बक्षीसही वाटायचे असतात. असा हा एक दरबार त्या निजामशहानी भरवला. शहाजीराजांना आणि इतर शौर्यवान सरदारांना त्यांच्या त्यांच्या मान मर्यादेप्रमाणे बक्षीस दिले. आणि इतके सरदार होते, जे सरदार जायचे ते एकटे जायचे नाहीत हो, आपापले बाकीचे सैन्य हे सगळे घेऊन त्या सरदार दरबारात हजर व्हायचे. त्या दरबारात असेच झाले, निजामशहाच्याकडे सगळे आले होते. आणि नेहमी बघा, आपल्या इथे सध्याची पण परिस्थिती सांगतो, एखाद्या फार मोठ्या ठिकाणी मैदानात जर लोक जमले असले आणि कार्यक्रम संपलेला आहे आणि संपल्यानंतर जो तो निघायची गडबड करतो, जे अत्युच्च अधिकारी असतात त्यांना पोलिसांचं संरक्षण असतात, जे त्यांच्या खालचे असतात त्यांना त्यांचे अंगरक्षक असतात, आणि असे लोक पहिले पुढे चालले जातात. त्या दरबारातही असंच झालं की लखुजी राजे जाधवरावांसारखे जे सरदार होते ते पुढे निघाले, पुढे चालले गेले. त्यांच्या खालचे जे होते, त्यांचे मुलं होते, बाकीचे सरदार होते, हे सगळे पाठीमागे राहिले. आणि मित्रांनो, दुर्दैवाची घटना घडली. शहाजीराजे भोसलेंचे सगळे चुलत भाऊ, सगळे आप्त, सगळे निघत असताना यांचे एक मित्र होते राजे खंडागळे. त्या राजे खंडागळे यांना हत्तीचा मान होता की ते हत्तीवरनं जायचं यायचं. शहाजीराजांनाही हत्ती मिळालेला होता आता, पण राजे खंडागळे सरदार होते, त्यांचा हत्ती एकदम कशाने तरी पिसाळल्यागत करायला लागला. आता हत्तीचं पिसाळणं, अहो साधे माणसं पिसाळले तर 10 जण त्याला सांभाळू शकत नाही. इथे तर हत्ती पिसाळलेला होता. त्यांनी या जाधवरावांच्या कडचं जे सैन्य होतं त्यांच्यावर अत्यंत आक्रमकतेने चाल केली. 100-150 सैनिकांचं तर पाय देऊन त्यांनी डोकेच फोडून टाकले. अनेकांना पोटावर पाय देऊन मारून टाकलं. 300-400 लोक साधारणतः 10 मिनिटाच्या आतमध्ये निमिषार्धात त्या हत्तीने उडवून टाकले आणि सगळीकडे हाहाकार माजला. अशा हत्तीला सावरायचं असेल तर त्याच्याकरता जो माहूत असतो त्याचा अंकुश तितका जबरदस्त पाहिजे, पण कदाचित त्यावेळेला तो नसावा. आणि तो हत्ती सैरा वैरा करून सगळ्या सैन्याला त्यांच्या जाधवरावांच्या तुडवायला लागला. त्यावेळेला अशा हत्तीला सावरायला 2च गोष्टी शक्य असतात. एक म्हणजे दुसऱ्या तितक्याच मदमस्त हत्तीने त्या हत्तीवर चाल करून जाणे. हत्ती नसेल तर ज्याचं काळीज वाघासारखं आहे, शेरासारखं आहे, त्या वाघाने त्याच्यावर झडप घ्यायची असते. आणि या ठिकाणी एक वाघ पेटून उठला आणि त्या वाघाचं नाव होतं दत्ताजी जाधवराव. दत्ताजी राजे जाधवराव लखुजी राजेंचा नंबर 2चा पुत्र. पहिला मोठा अचलोजी, दुसरा दत्ताजी, तिसरा फिरंगोजी आणि चौथा बहादूरजी. तर दत्ताजी अत्यंत गरम स्वभावाचा होता, अत्यंत शौर्यवान होता. त्याला काही राहावलं गेलं नाही की अरे एक हत्ती आणि आपली धुळवण करतो इथे. आपल्या हातात ज्या तलवारी आहे त्या काय गमतीच्या आहेत काय लाकडाच्या आहेत. दत्ताजी जाधवराव खवळले आणि आपल्या 12 सैनिकांसोबत त्या हत्तीवर तुटून पडले. हा हत्ती होता शहाजीराजे भोसले यांच्या मित्रांचे. शहाजीराजे भोसलेंच्या आप्तांपैकी ते खंडागळे होते, राजे होते, अत्यंत मैत्री. त्यावेळेला शहाजीराजांचे चुलत भाऊ त्यांनी जेव्हा बघितलं की हत्तीवर चढाई करण्याकरता दत्ताजी जाधवराव मोठ्या त्वेषाने तलवार उपसून हर हर महादेव करून येतात आहेत, त्यावेळेला संभाजीराजांनी दुरून त्यांना हाळी दिली. हे संभाजीराजे म्हणजे शहाजीराजांचे चुलत बंधू. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी पण
आजोबांचं नाव, वडिलांचं नाव, चुलत्यांचं नाव असं दिलं जायचं, तेव्हा मुळात तुमच्या मनात कुठल्याही तऱ्हेचा कन्फ्युजन, म्हणजे ज्याला गफलत म्हणू, अशी विचारांची गफलत नको. हे शंभूराजे जे होते ते विठोजी राजांचे पुत्र, शहाजी राजांचे चुलत बंधू, हे तिथे पोहोचले. शंभूराजेंनी त्यांना आवाज दिला जोरात, दत्ताजींना, की राजे, हत्ती मारणे नाही, हत्तीवर तलवार काढू नका, तसाच तो मी येतोच आहे, आम्ही शमवू त्याला, पण तुम्ही त्याला इजा करू नका, हत्तीला उगाच मारू नका. दत्ताजी इतके त्वेषाने ढाल आणि तलवार घेऊन एखाद्या कृतकाप्रमाणे थैमान घालत त्यांना उडवत होते, त्या हत्तीपर्यंत पोहोचले. संभाजी राजे आवाज देतच होते की हत्ती मारणे नाही, हत्ती मारणे नाही, पण एकदा आपल्या मेंदू मधला ताल, तोल आणि संयम दोघांचाही जेव्हा कडेलोट होतो या गोष्टींचा, त्यावेळेला त्या माणसाला, तो माणूस राहत नाही. त्याच्या अंगात एक तर राक्षस येतो, दैत्य येतो, नाही तर देव येतो. यांच्या अंगात इतका द्वेष आला होता दत्ताजी जाधवरावाच्या, की यांनी माझे 350 माणसं मारले हत्तीने, मी याचा सूड घेणार. आणि असं करून त्यांनी चाल करून हत्तीवर सपासप तलवारीचे वार करायला सुरुवात केली. तो ची करायला लागला, हत्ती आपलं मुंडकं हलवायला लागला, आणि दत्ताजी जाधवरावांनी त्या हत्तीची पूर्ण सोंडच्या सोंड एका घावामध्ये तोडून टाकली. रक्ताचा धबधबा नुसता त्या सोंडेत ना. ते पाहून संभाजी राजांनाही राग आला, की मी जर सांगतो आहे तुम्हाला, आमचा हत्ती आहे, मारू नका, तुम्ही आमचे आप्त आहात, आपण सगळे सोयरे आहोत, आमचा ऐका. तरी दत्ताजी जाधवरावांनी ऐकलं नाही आणि कापून काढलं त्या हत्तीच्या सोंडेला. हत्ती पडला आणि दत्ताजी जाधवराव त्याच उर्मीमध्ये भोसलेंवर चालून गेले. भोसलेंवर चाल करताना जेव्हा एखादी शत्रुत्वाची भावना हृदयात येते, हृदयात म्हणण्यापेक्षा मित्रांनो मी अंतःकरणात म्हणेन, कारण अंतःकरण हे हृदय हा कवी लोकांचा शब्द आहे. अंतःकरण चातुष्ट असतं, 4 गोष्टी असतात: मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. हे अंतःकरण चातुष्ट ज्या वेळेला तुमचं विचलित होतं, चित्त विचलित होणे म्हणजे एखाद्या गोष्टीचं वारंवार त्याच्यात चिंतन करणे, चित्त विचलित झालं की सगळं कामात न गेलं. बुद्धी, निर्णायक बुद्धी म्हणतात, या अंतःकरणातली जी अंतःकरणापैकी एक चातुष्ट्यापैकी जी आहे ती निर्णायक बुद्धी, की जे निर्णय घेते काय करायचं आहे मला. हे सोदाहरण सांगतो आणि पुढे जाऊ, थोडा खंड पडेल पण हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. मन असतं, ते मन ठरवतं. जसं मला नागपूरला जायचं आहे, चित्त असतं, ते त्याचं चिंतन करतं, मला नागपूरला जायचं आहे, मग कसं जायचं, कशा रीतीने जायचं याचा विचार करत राहणं हे चित्त. मला नागपूरला जायचंय, प्रवीण बरोबर जायचंय, नरेश बरोबर जायचंय का कोणाबरोबर जायचंय, कुठली मोटर गाडी घ्यायची आहे, किती पेट्रोल भरायचं आहे, हे जे ठरवतं ते बुद्धी, अंतःकरण चातुष्ट्यामधील 3रा भाग. आणि 4था भाग असतो अहंकार. तो अहंकार असतो की मी नागपूरला नेलं या दोघांना, माझ्यामुळे हे सिद्ध झालं, माझ्यामुळे हे साध्य झालं, हा अहंकार. तर या 4 गोष्टीमुळे मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार याच्यामुळे अंतःकरण बनतं. आणि अंतःकरणात चित्ताचा जेव्हा लोप होतो
त्यावेळेला मग तुमचा निर्णयात्मक बुद्धी असते ती चुकीचे निर्णय घेते आणि अहंकार येतो की मला या हत्तीला मारायचंच आहे काही झालं तरी. हा निर्णय त्या निर्णायका बुद्धीने घेतला आणि त्यांनी ठरवलं की मी हे करूनच हत्ती को मार डाला, हाथी को मारा. त्यांनी हत्तीला मारलं आणि त्यावेळेला संभाजीराजांचं त्यांचंही चित्त खवळलं आणि मग जी धुमश्चक्री झाली ती नात्या गोत्यांचा ज्या वेळेला लढाईला तलवारीवर तलवार भिडते त्यावेळी नाती गोती रक्तांची नाती असो, मैत्रीची नाती असो, तुमच्या आपुलकीची असो, जिव्हाळ्याची नाती असो, कुठलीही नाती असो, त्या नात्यांचा सगळा मित्रांनो चुराडा होतो आणि त्या तिथे दोघांचं घनघोर युद्ध झालं ज्याला आपण द्वंद्व म्हणू शकू. लोक बाजूला झाले आणि मार्ग करून दिला आणि दोघांचं युद्ध चालू झालं आणि त्याच्यात एकदम सप्पखान. संभाजीराजे काही कमी पराक्रमी नव्हते हो, हे भोसले सगळे अत्यंत पराक्रमी होते. त्यावेळेचे जे मराठे होते ना ते अत्यंत पराक्रमी होते. या भोसलेंचा एकच गाव असा पडला की दत्ताजी जाधवाच्या 2 चिरफाकड्या झाल्या पूर्णपणे मानेपासून तर गुरुद्वारापासून पायापर्यंत गावानी एका याच्यात त्यांनी फाडून टाकला. फाडल्यानंतर काय झालं असेल कल्पना करा तुम्ही. त्यांचं जे सैन्य होतं जाधवरावांचं त्या सैन्यातले 2 खबरी जे दत्ताजी जाधवरावचे वडील पुढे गेले होते गर्दीतनं आधी ते थोडेसेच दूर गेले होते, साधारणतः अर्धा कोसही नसतील गेले. त्यांनी बातमी दिली की दत्ताजीला शहाजीराजांच्या चुलत भावानी संभाजीराजांनी मारलं. ते विनंती करत होते हत्तीला मारू नका पण दत्ताजी भाऊनी पराक्रम केला आणि हत्तीला मारलं. आपला मुलगा मेला हे ऐकल्यानंतर कुठल्या बापाचं पित्त आणि चित्त दोन्ही, पित्तही खवळलं आणि चित्तही खवळलं. आणि लखुजी जाधवराव जे सैन्य होतं त्यांनी मागे झंझावातासारखे वळाले आणि तिथे आले आणि तो निजामशहा वरतून पाहत होता आणि त्यांचं जे पटांगण होतं तिथेच त्यांची धुमश्चक्री चालू झाली. आल्या आल्या लखुजी जाधवरावांना अडवायला शहाजीराजे गेले पण शहाजीराजे गेले तर त्यांनी पाहिलं लखुजी जाधवराव स्वतः येतात आहेत. तर शहाजीराजांनी जिजाऊचं स्मरण करून पहिला घाव शहाजीराजांनी घातला नाही मित्रांनो. पण लखुजीराजे जाधवराव मुलगा मेल्याच्या अपमानाने आघाताने अत्यंत त्रस्त होऊन चिडून गेले होते. त्यांनी समोर पाठीमागचं काही न बघताच शहाजीराजांवर जबरदस्त घाव घातला आणि शहाजीराजे तो अडवू शकले नाही कारण ते सावध नव्हते, त्यांची लढायची इच्छा नव्हती आणि म्हणून तो घाव मरमी लागला आणि शहाजीराजे बेशुद्ध होऊन बाजूला पडले सैन्याने त्यांना. आणि लखुजी राजराव पुढे सरकले आणि कुठे आहे तो संभाजी, धाव नको पळून, मी आलो आहे माझ्या मुलाचा बदला घ्यायला. आणि असे म्हणून तिथे एकटे लखुजी राजे जाधवराव त्यांच्या बरोबरचे जे सैन्य 200, 300, 400 जे असतील ते भोसल्यांच्या सैन्यावर तुटून पडले आणि धुमश्चक्री चालू झाली. याला प्रेक्षक कोण होतं मित्रांनो? प्रेक्षक होता निजामशहा, इमाम निजामशहा आणि मलिक अंबर. हसत हसत ते पाहत होते ही मराठ्यांची आपसातली लढाई. आणि या धुमश्चक्रीत लखुजी जाधवराव किती झाले तरी अतिशय अनुभवी लढवय्ये होते. त्यांनी पाहिलं की हा संभाजी जरी आक्रमक आहे तरी हा कुठे चूक आहे एका सेकंदात लक्षात येतं अनुभवी माणसाच्या. आणि त्यांनी अत्यंत वर्मी घाव त्यांच्या मर्मावर घातला आणि संभाजीराजे उडाले, संभाजीराजे कोसळले रक्ताच्या थारोळ्यात. आणि दोन्हीकडे आमच्या जिजामाताचं माहेरही गेलं आणि सासरही गेलं, दोन्हीकडची हानी झाली. आणि सगळं हे झाल्यानंतर मग कोल्ह्याच्या चतुराईनी तो इमाम निजामशाह खाली उतरला आणि त्यांनी
दोन्ही बाजूची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अशी समजूत होते का हो? प्रत्यक्ष ज्याचा भाऊ वारला शहाजीराजे आणि प्रत्यक्ष ज्याचा मुलगा गमावला गेला ते लखुजीराजे जाधवराव, दोघेही जण एकमेकाकडे अत्यंत रागारागाने पाहत निजामशहानी त्यांना आपापल्या तंबूंमध्ये जायला, आपापल्या घरी जायला सांगितलं. आणि हा एक अत्यंत वाईट प्रसंग घडला की कोणाच्याच करता हे मराठी सैन्य वेगळ्या गोष्टी करता लढले नाही. आपसातल्या आपसात त्या हत्तीच्या मानापमानाच्या यांच्या कल्पना इतक्या तीव्र होत्या की त्याच्यामुळे एक गोष्ट अत्यंत वाईट झाली की या दोन कुटुंबियांचे संबंध अनेक काळाकरता, अनेक वेळाकरता, अनेक समयाकरता अतिशय विखुरले गेले. आणि शहाजीराजेंना जखमी अवस्थेत घरी नेण्यात आलं महालात. जखम पाहिल्यावरती बातमी सगळीकडे सगळ्या लोकांना कळली की प्रत्यक्ष सासऱ्याने त्यांच्यावर जावयाने तलवार न उगारलेली असता त्यांच्यावर वार केला. म्हणून सगळे भोसले कुटुंबीय नाराज होतं, संतापलेले होते. परंतु शहाजीराजांची काय परिस्थिती होती हो? शहाजीराजा मनातल्या मनात कुठेतरी कुढत होते की अत्यंत चुकीचा निर्णय दत्ताजी जाधवरावांनी घेतला. त्याला तितक्याच संतापाने संभाजींनी तोंड दिलं. आणि मी स्वतः तिथे हजर असूनही मी थांबवू शकलो नाही काही. इतके अकस्मात आणि इतका औचितपणा तो दुर्दैवाने घाला घातला. आणि त्यांना हळहळ होती. लखुजी जाधवराव जेव्हा पोहोचले सिंदखेड राजाला त्यांच्या मुलाचं कलेवर घेऊन, तर हल्लकल्लोळ होता. कुठल्याही घरातला कर्तबगार मुलगा ज्या वेळेला अकस्मात त्याला मृत्यू येतो त्यावेळेला हल्लकल्लोळ असतो. ते पाहल्या जात नाही इतकं तिथे दुःख असतं. आणि ते सगळं या दोन्ही कुटुंबियांनी आपापल्या घरी अनुभवलं. आणि जिजामाताच्या डोळ्यातनं मोत्यांसारखे अश्रू तुळशी वृंदावनावर पडले. बाकी सगळे आपापल्या नातेवाईकांकरता रडत होते. लखुजी जाधवरावांची पत्नी आपल्या मुलाकरता, शहाजीराजेंच्या वहिनी आणि त्यांची आई त्यांच्या मेलेल्या पुतण्याकरता रडत होत्या. पण आमची जिजा, तिच्या डोळ्यातनं ज्या अश्रूच्या धाऱ्या होत्या त्या तुळशी वृंदावनावर पडत होत्या. जगदंब जगदंब म्हणत पडत होत्या. आणि ती कोणासाठी रडत होती? मित्रांनो, ती जिजामाता अवघ्या नादान महाराष्ट्राकरता रडत होती. अवघ्या नादान मराठ्यांकरता रडत होती की यांना अक्कल कधी येणार? एका साध्या हत्ती करता हे आपसातलं रक्त रणांगणामध्ये न सांडवता त्या निजामशहाच्या अंगणामध्ये, त्या निजामशहाच्या महालाच्या पुढच्या मैदानामध्ये यांनी सांडवलं. आणि अशा रीतीने संपूर्ण महाराष्ट्राचे जे अतिशय रक्षण करणारे जे होते त्यावेळेला महाराष्ट्र झालेलाही नव्हता, तरी सुद्धा हे इतकं वाईट झालं. आणि आता मी माझ्या सासरच्या करता रडू, दीरा करता, का माझ्या सख्या भावाकरता रडू, का संपूर्ण नादान या मराठा लोकांकरता मी रडू, महाराष्ट्राकरता रडू? असं तिच्या डोळ्यात अश्रू होते. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, दुःखाची सावली किती मोठी असली, दुःखाचा घाव कितीही खोल असला हृदयात, कधी न भरणारही असला, तरी याच्यावर मलम म्हणजे हा भरण्याकरता जो समय जातो, जो काळच हे घाव भरतो हळूहळू. आणि अशा रीतीने हळूहळू जिजाऊला वाटलं की यामध्ये आपण काही ना काहीतरी करायला हवं.
त्याच्याशिवाय हे असे प्रकारचे उद्योग थांबणार नाहीत. मराठा लोक आपल्या स्वतःमध्येच लढणार नाहीत आणि अशा दृष्टीने ती सगळ्या महाराष्ट्राकरता, सगळ्या मराठी लोकांकरता हळहळ करत होती. मित्रांनो, काळ असा पुढे सरकत गेला, हळूहळू दुःख कमी होत गेले. जी कौटुंबिक कटुता तयार झाली होती तीही हळूहळू कमी झाली. जिजाऊंना पहिला पुत्र झाला संभाजी, हळूहळू कटुता कमी होत गेली. आणि काय असतं, एक शेक्सपियरने फार सुंदर सुभाषित करून ठेवलेला आहे. मित्रांनो, मला तो सांगण्याचा मोह आवरत नाही, तरी पण सांगतो. तो म्हणाला, when calamities come, they do not come singly, they come in battalions. तर हा तर नुसता दुःखाच्या भाकरीचा चतकोर तुकडा तिच्या नशिबात आला होता हो जिजाऊच्या. तो सुद्धा पचवायचा प्रयत्न केला तिने. आणि याच्या पुढे नंतर नेहमीप्रमाणे सरदार मकबदार दरबदार चालू झाले. सगळे सरदार मरबदार जायला लागले. सगळं हळूहळू सुरळीत व्हायला लागलं. हिला वाटलं जिजामाताला की आता आपल्या आयुष्याची आणि आपल्या संकल्पाची घडी नीट बसणार, अशी ती आशा करू लागली. शहाजीराजेंच्याही मनातली कटुता लखुजीराजे जाधवरावांच्या बद्दल हळूहळू कमी होत गेली. आणि त्यांना वाटू लागलं की लखुजीराजे जाधवराव आणि आपण स्वतः हे दोन कुटुंबीय जर खरोखर एकत्र झाले तर कुठल्याही पातशाहीला पाणी दाखवण्या इतके आपण मातब्बर नक्कीच होऊ, असं त्यांना वाटायला लागलं. याच्याकरता तुमच्या स्वतःच्या जवळच्या आप्त नातेवाईकांची तुमच्या गोष्टी होतात. कुठले मनसुबे असतात ते जाहीर करावे लागतात नातेवाईकांमध्ये, आप्तांमध्ये, आपल्या भरोशाच्या लोकांमध्ये. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जे जे ओळखीचे असतात, आपल्या जे जे नातेवाईक असतात, जे जे रक्ताचेही असतात, ते खरोखर राजे भरोशाचे असतात का? राजेंनी ही अंतर्गत मोहीम हळूहळू चालू केली. लखुजीराजे जाधवरावांकडे त्यांनी निरोप दिला की जी कटुता झाली ती विसरून जाऊया, काही याच्यातनं गोमट घडू शकतं का, आपण बसूया. आणि अशा काही बैठकी झाल्या. इतिहासकार त्याच्याबद्दल मौन बाळगून आहेत की खरोखर किती वेळा भेटले, किती वेळा झाले नाही, याच्या नोंदी काही स्पष्टपणे बखरींमध्ये नाही आहेत. जे शकावलीमध्येही नाही आहेत, रामसिंग भाटाच्या बखरीमध्येही नाही आहेत. काही ठिकाणी आहेत. सेतू माधवराव पगडी लिहितात की अशी कटुता नंतर काही महिन्यातच नष्ट झाली. हे सगळं गृहीत धरून मी अत्यंत जबाबदारीने हे बोलतो आहे की हळूहळू कटुता कमी होत गेली आणि यांच्या काही भेटीगाठी झाल्या. आणि ओळखीच्या लोकांना काही यांनी मनसुबे सांगितले आपले की असं आपण करूया, आपणही आपली स्वतंत्र पातशाही, हिंदूपद पातशाही आपण निर्माण करू शकू, अशी आशा त्यांना अंधुक वाटायला लागली होती. आणि हीच गोष्ट नेमकी एका त्यांच्या ओळखीच्याच माणसाने जाऊन मलिक अंबरचे कान फुंकले. मलिक अंबरनी जाऊन फतेह खानाला आपल्या मुलाला सांगितलं की जा निजामशहाला सांग की हा लखुजीराजे जाधवराव हा बदमाश आहे, हा केव्हाही आपल्यावर लढाई करू शकतो, हा आपल्याला मारू शकतो. आणि मग मित्रांनो, पुढचं दुर्दैव नशिबात आलं. आणि आमचे आवडते कवी जे आहेत पूर्ण विदर्भाचे, जे पुढे महाराष्ट्राचे अत्यंत प्रख्यात गझल या कविता प्रकाराचे जे अनभिषिक्त राजे होते ते आमच्या गावचे. आमचं जे गावानं खरंच एक थोडं विषयांतुरीला आमच्या गावात
इतके कवी झाले आहेत की तुम्हाला काय सांगू, आणि सगळे प्रतिष्ठित. कोणाकोणाचे नाव घेऊ, नवीन पिढी, जुनी पिढी. तर जुन्या पिढ्यातले मधुकर केचे आणि आमचे सुरेश भट गझलकार. तर सुरेश भट म्हणतात ती गोष्ट आता मला जेव्हा वाचतो, या इतिहासात घुसतो, त्यावेळेला कळते. ते म्हणाले, सुरेश भट म्हणायचे, या नवा सूर्य आणू चला यार हो, सूर्य केव्हाच अंधारला यार हो. आणि पुढचं ते जे म्हणतात ते सगळ्यात महत्वाचं होतं. तसंच शहाजीराजेंच्या बाबतीत घडलं. ओळखीचाच धोका मला यार हो. या शहाजीराजांनी आपल्या ओळखीचे आणि आपले जवळचे म्हणून ज्या दोघा तिघांना सांगितलं होतं, त्यांनीच ही कानगोष्ट निजामापर्यंत पोहोचवली. आणि निजामाचे कान भरल्यामुळे काही काही लोक अत्यंत हलक्या कानाचे असतात. अरे तू राजा आहे ना बाबा, तुला कळायला पाहिजे की कोण कसा आहे. शहाजीराजांनी असं सांगितलं तर ते खरोखर करतील का असं तुझ्या विरुद्ध, हे कळायला पाहिजे. कुठल्या वेळेला कळतील. निदान एखाद्याने गुन्हा केलेला असला तर त्याला फाशीवर जाण्याच्या आधी तो आरोप सिद्ध व्हायला लागतो ना, हो, की यांच्या मनात काय आणि काय नाही. असं काही न झालं आणि तो धुमसत राहिला तो निजामशाह. आणि निजामशहानी काय केलं मग, पूर्ण मोठा नेहमीसारखा दरबार बनवला. या कानाची त्या कानाला खबर न देता कोणालाच, फक्त स्वतःचे जे 4-5 मोठमोठे सरदार होते त्याचे, त्या सरदारांना कानमंत्र दिला. निजामाचाच हुकूम निघाला. हुकूम निघाल्याशिवाय दरबार भरायचा नाही. शहाजीराजांनाही वेरूळला तो मिळाला, सिंदखेड राजाला जाधवरावांना मिळाला. तर शहाजीराजांना मिळाला, पण शहाजीराजे त्यावेळेला दुसऱ्या युद्धावर चालले होते. तर ते म्हणाले की मी काही उपस्थित राहू शकत नाही, मी तर चाललो आहे दुसरीकडे लढायला तुमच्या हुकमानुसार. सिंदखेडून जाधवराव आपल्या 4ही पुत्रांसकट, आपल्या कुटुंब कबिल्यासकट दौलताबाद किल्ल्यावर नेहमीच्या दरबारी रिवाजाप्रमाणे दरबार हजर राहायला सगळेजण निघाले. रिवाजाप्रमाणे त्यांनी खालती दौलताबादच्या खाली साधारणतः 1-2 कोसावर त्यांचे जे महाल होते तिथे त्यांनी आपला कुटुंब कबिला, आपला लहान भाऊ मुरार जगदेवराव राजे होते. या सगळ्या लोकांना खरोखर राजेच होते. जगदेवराव राजे यांना आपल्या कुटुंब कबिल्याचं बरोबर सोडलं. म्हणे मी दरबारात मुलांबरोबर जाऊन येतो. दत्ताजी जाधवराव तर आधीच मारला गेला होता हत्तीच्या लढाईत. मग ते म्हणाले जाधवराव, चला अचलोजी आपण जाऊया, बहादूरजीला इथेच ठेवूया. या जगदेवरावांबरोबर या आपल्या कुटुंबियांच्या बरोबर रक्षण करण्याकरता काही त्यावेळेला पद्धत होती. कुटुंब कबिला बरोबर नेला की त्यांच्या रक्षणासाठी आपले 1-2 महत्वाचे जे सरदार असायचे किंवा जे आप्त असायचे ते ठेवले जायचे. तर बहादूरजी आणि जगदेवराव म्हणजे लखुजी राजे जाधवरावांचे लहान बंधू ते तिथे थांबले. आणि अचलोजी मोठे चिरंजीव लखुजी राजेंचे आणि दुसरे चिरंजीव फिरंगोजी हे आणि लखुजी राजे जाधवराव हे दरबारात पोहोचले. दरबाराच्या आधी तिथे जो दरवान असतो तो प्रत्येक सरदाराच्या दरबार असतो, तिथे काही लढाई नसते. जरी तुमची तलवार मानाची असली तरी तिला म्यानातच ठेवून त्या दरवानाच्या हवाली ते करावं लागतं. अशा रीतिरिवाजाप्रमाणे त्यांनी ते तलवारी त्यांच्या कमरेच्या काढून दिल्या. त्यांनी फक्त बिचवा न्यायची तुम्हाला मुभा असते. कट्यारी त्यांच्या काढून घेतल्या
आणि फक्त बिचवे त्यांच्याजवळ होते, तिघांजवळ. बिचवा म्हणजे कट्यारीचा लहाना भाऊ किंवा कट्यारीची लहानी बहीण म्हणा. कट्यार हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ती कट्यार, ती तलवार. तर तसं यांच्याजवळ होतं बिचवा. आणि हे आत गेले. आत जाताना यांच्या दोन्ही हातांना प्रत्येकाच्या रुमाल बांधतात. रुमाल याच्याकरता की तो दरबाराचा रिवाज असतो की बादशाह समोर तुम्हाला शिंक आली किंवा काही हसू आलं किंवा काही आलं तर तुम्ही रुमाल असा पकडायचा असतो. तर फक्त त्यांचे हात रुमालाने बांधले गेलेले होते. बांधून ते निघाले. आणि दरबारात गेल्यावर काय, दरबार नेहमीप्रमाणे बादशाह बसलेले होते, निजामशाह आणि सगळे सरदार बरकदार तिथे उपस्थित होते. जाधवरावांच्या कुटुंबियांनी जसा दरबारात पाय ठेवला, दोस्तांनो, मित्रांनो, एक अघटित घडलं. एक ज्याला हिंदी सिनेमांमध्ये सन्नाटा म्हणतात, एक अतिशय गंभीर असा, ज्याला आपण गंभीर प्रकारचा वास्तव जे असतं त्या प्रकारचा तिथे वातावरण तयार झालं. आणि जाधवरावांना एक क्षणभर असं वाटलं की बा आज आपल्याला सरदार लोक आपल्याला काही हसून बोलत नाही आहेत किंवा काही नाहीत. काय आहे, जसे जाधवराव निजामाच्या मसनदी समोर पोहोचले, त्यांच्याबरोबर आलेले दोन चिरंजीव अचलोजी आणि फिरंगोजी आणि जाधवराव हे पोचले, तर तो निर्लज्ज, अतिशय क्रूर आणि खोटे मुखवटे धारण करून सरदारांना, मराठी सरदारांना मूर्ख बनवणारा निजामशाह, तो त्याच्या मसनदीवरनं तळक उठला आणि आतमध्ये झपझप पावलं टाकत चालला गेला. त्यांनी अपमान केला यांचा. कुठल्याही तुमच्या महत्वाच्या मदारीच्या, तुमच्या राज्याची मदार ज्यांच्यावर असते त्या शहाजीराजे किंवा जाधवरावांच्या सारख्या सरदारांना अशी वागणूक कोणत्याच दरबारात मिळत नसते मित्रांनो. आणि त्या दिवशी या दरबारात मिळाले. जाधवरावी कोण होते? जाधवरावी तेज होते. शहाजीराजे भोसले सूर्यवंशीय, तर हे चंद्रवंशीय राजे होते. हे यादवांच्या कुळातले होते, हे श्रीकृष्णाच्या कुळातले होते सगळे लखुजीराजे जाधवराव. त्यांचा अपमान झाल्यावर त्यांच्या पुत्रांनी कसं नसो होत आपल्या वडिलांकडे बघितलं रागाने. हे काय, आपल्याला साधा कुर्निसात करू न देता बादशाह उठून गेले, आपला अपमान केला. चला म्हणे बाबा, थांबायचं नाही इथे. अचलोजी गरजले. अचलोजी गरजल्यावर लखुजी राजे गरजले आणि निघणार. तितक्यात घात झाला मित्रांनो. एक गरुड असेल किंवा एक जर सिंह असला नुसता, आणि ज्याला आमच्या वराडच्या भाषेत आम्ही तडशे म्हणतो, तडस, तर 10-12 तडस जर असले तडसे तर त्या सिंहाला घेरून डिवचून घेरून मारू शकतात. हे चौघ, यांच्या विरुद्ध 300 लोक. यांच्याजवळ संरक्षण करायला फक्त बिचवे. बिचवा म्हणजे फक्त 6 इंची. या बिचव्याचा उल्लेख नंतर महाराजांचा जन्म झाल्यानंतर येणार आहे. बिचवे लक्षात ठेवा मित्रांनो माझ्या. बिचवे यांच्याजवळ दुसरं ढाली नाहीत, रक्षण करायला काहीच नाही. बिचवे होते. यांच्यावर सपासप सर 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 तलवारी निघाल्या, 300 मोगलांच्या तलवारी, आणि यांच्यावर सपासप अतिशय निर्दयतेने घाव घातल्या गेले. तरी या बहादरांनी त्याच्यातले त्या 300 पैकी कमीत कमी 15 ते 20 लोक जखमी केले. 4-5 लोक मारले त्यांनी, जाधवरावांनी, आणि मगच ते खाली कोसळले. जाधवरावांच्या बरोबर आलेले काही जे सैनिक होते त्यांना काहीतरी शंका आली, आरडाओरडीची. त्यांनी पाहिलं आणि दिसल्यावर, आणि ते 3-4 भरधाव घोडे फेकून खालती दौलताबादच्या तिथे महालांजवळ जिथे कुटुंबीय होते जाधवरावांचे, त्या तिथे जाऊन त्यांनी
बातमी दिली जगदेवरावांना की महाराज राजे घात झाला, मोठा घात झाला, पूर्ण मराठेशाहीवर घात झाला. आपले राजे लखुजी राजे जाधवराव, अचलोजी राजे, फिरंगोजी राजे या तिघांनाही त्या मोगलांनी अक्षरक्ष त्यांची खांडोळी करून टाकली, त्यांचे तुकडे पाडले. आणि ही खबर मी तुम्हाला यासाठी देतोय आम्ही की तुम्ही जे आता निर्णय घ्याल तो निर्णय तिथे आपल्याजवळ शिबंदी 25-30च्या वर नाही आहे. तिथे लोक उपस्थित 300 ते 400 लोक उपस्थित आहे. तरीही जगदेवराव आपण जर आज्ञा कराल तर या 25च्या शिबंदीनी आम्ही जाऊन तिथे हल्ला करतो. मरण पावलो तरी 72. अरे क्या बात है. 25 जणांच्या हृदयात असे सगळे मृगराज म्हणजे सिंह होते बघा मित्रांनो. आणि जगदेवरावांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून सगळ्यांना म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई म्हणजे लखुजीराजे जाधवरावांची पत्नी आणि बाकीच्या सगळ्या कुटुंब कबिल्याला अतिशय जोरात त्यांना सिंदखेड राजाकडे घेऊन गेले. नंतर शहाजीराजेंना ही बातमी कळली. शहाजीराजे आपला लढाई तिथली सोडून वापस आले आणि त्या निर्लज्ज बादशाला त्यांनी एक अर्ज दिला की कमीत कमी हे मारले, काय झालं मला माहित नाही, पण माझे सासरे, माझे भाव सासरे आणि माझे साळे या सगळ्यांचे देह, तुकडे झालेले देह आमच्या ताब्यात द्यावेत. आम्ही आमच्या हिंदू धर्माप्रमाणे, आमच्या सनातन हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे त्यांचं दहन करू आणि मग नंतर काय करायचं ते ठरवू. आणि याच्या मागे त्यांनी ही पण त्यांना विनंती केली की हे आपल्याला शोभलं नाही, आपण जर राजे होते तर आपल्या समोर हे असे मृतदेह का बरं, यांच्याच तुमच्या सरदारांनी का मारलं, याचं उत्तर मागायला पण मी येईन, हे विसरू नका. आणि असं म्हणून शहाजीराजांनी त्यावेळेला सगळ्यांचे विखुरलेले देह अतिशय इतमामाने सिंदखेड राजा येथे नेले. सिंदखेड राजाला राजांच्या इतमामाने तोफेच्या सरबत्तीने त्या तिन्ही राजांना, सिंदखेड राजाचे राजे लखुजी राजे जाधवराव, अचलोजी राजे, फिरंगोजी राजे या सगळ्यांना अग्निदाह दिला गेला. अग्निसंस्कार त्यांच्यावर केलेत बहादूरजींनी. आणि अतिशय दुःखी अंतःकरणाने शहाजीराजांनी त्यांना मिठी मारली आणि म्हणाले, बहादूरजी, याच्या पुढची आपली जी वाटचाल आहे ती आपण दोघं मिळून आता तरी आपण एकत्र येऊया, जे झालं गेलं विसरून जा, हा माझ्यावरही फार मोठा आघात आहे. एवढं बोलून शहाजीराजे थांबले. आणि जिजामातांनी काय करायचं हो जिजाऊनी, अख्खं माहेर कापल्या गेलं. एकच भाऊ राहिला, फक्त माहेरपणाची अदायगी अदा करायला एकच भाऊ राहिला. ज्या पित्याने प्रेम केलं, ज्यांनी लहानपणापासून वाढवलं, त्या पित्याला इतक्या निर्दयतेने मारलं गेलं, भ्याडासारखं. त्या निजामात एवढी जर ताकद होती तर द्वंद्व युद्ध करायला हवं होतं, पण या मुसलमान लोकांमध्ये ती नसतेच हो, कधीच नसते. यांच्या मनामध्ये नेहमी पापच असतं रसिकांनो. आणि हे त्या निजामशहानी दाखवलं. आणि शहाजीराजांनी पुढचा काय मार्ग केला आणि घरी आले तेव्हा जिजाऊचं सांत्वन ते काही करू शकले नाहीत. जिजामाता त्यांना त्याही स्थितीत म्हणाली की जे झालं ते झालं, आता तरी महाराष्ट्राचा विचार करा, आता तरी तुम्ही काहीतरी वेगळा विचार करा. तर शहाजीराजे म्हणाले त्यांना की ठीक आहे, मी तुला वचन देतो जिजा, काहीतरी तुझ्या आणि माझ्या दोघांचंही जवळचं, लखुजीराजे माझेही कोणीतरी होते का जिजा, माझे कोणीच का नव्हते ते.
आपण विचार करूया याच्यावर. आणि मी तुला वचन देतो की यापुढचा माझा मार्ग सगळ्या जगाला विपरीत आणि दिपवून टाकेल याप्रमाणे असेल असे बोलून आजचे हे जे पुष्प आहे त्याला मी विराम देतो मित्रांनो. आणि आपल्या नेहमीच्या प्रघाताप्रमाणे या पुष्पाची सांगता करतो. ही सांगता नेहमीप्रमाणेच मी जे नेहमी सांगतो की अजूनही शिवाजी महाराजांची कोणीही आरती केलेली नाही आहे तयार. पाहूया आई भवानीचं जर मला आशीर्वाद असतील तर येत्या 6 महिन्यात ते तयार होईल. पण जी आरती म्हणून जे मी तुमच्या समोर ठेवतो दर पुष्पाच्या नंतर ते आज पुन्हा ठेवतो आहे. आपल्या कानाचे माझ्या मित्रांनो सुपासारखे कान करून ऐका. ही आरती करतो आणि मग आपण या अत्यंत तेजस्वी लखुजीराजे जाधवराव यांना आज आपण श्रद्धांजली वाहू. पण त्याआधी मी त्यांचे होणारे जे नातू आहेत ते अजून यायचे आहेत. आपल्या पुढच्या पुष्पांमध्ये ते येतील. पण त्या थोर महाराजाची छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जी कविभूषण जो उत्तरेचा होता त्यांनी केली ते म्हणूया आणि मग थांबूया. इंद्रजिमी जंब पर वाड़ सुअंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है रघुकुल राज है. पवनवरी वाह पर संबुरती नाह पर जो शास्त्र बाह पर रामद्विज राज है रामद्विज राज है. दावद्रम दुंड पर चीत मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुग राज है जैसे मुग राज है. तेजतम अंश पर कान जिमी कंस पर त्यों म्लेंच बंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है. बोला शिवाजी महाराज की जय. शुभम भवतु.